नमस्कार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी करता मराठी माध्यम विषय बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम काय आहे याविषयीची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. घटक आकलन यामध्ये सूचना पालन, वर्णन व मजकूर तसेच संख्या आणि इंग्रजी अक्षरमाला यावरती 8% भारांश असेल. यानंतर घटक वर्गीकरण यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या आणि अक्षरमाला इंग्रजी 10% अभ्यासक्रम असेल. यानंतर तिसरा प्रकार आहे समसंबंध. यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, अक्षरमाला इंग्रजी 10% प्रश्न असतील. यानंतर क्रम, संख्या, आकृत्या, चुकीचे पद ओळखणे यामध्ये संख्या दिल्या जातील. अक्षरमाला इंग्रजी यावरती 10% प्रश्न असतील. पुढचा प्रकार आहे गटाशी जुळणारे शब्द, गटाशी जुळणारे पद यामध्ये संख्या, शब्द, आकृत्या असा 6% भारांश असेल. यानंतर लयबद्ध मांडणी यामध्ये अंक, अक्षरे, चिन्हे 4% भारांश असेल. यानंतर जलप्रतिबिंब अंक, अक्षरे, आकृती 4% भारांश. आरशातील प्रतिमा अंक, अक्षरे, आकृती 4% भारांश असेल. यानंतर पुढील भाग तर्क व अनुमान यामध्ये एक भाषिक वय, वेळ व घड्याळ नाते माहितीवरून अनुमान काढणे. अभाषिक घनाकृती, ठोकळे, त्रिकोण व चौकोन मोजणे 12%. यानंतर कूट प्रश्न, रांगेतील स्थान, दिशावरील प्रश्न, दिनदर्शिका, वेनाकृती, गणिती कोडे, संख्येच्या मांडणीतील सूत्र ओळखणे 14%. सांकेतिक भाषा, आकृती, अंक आणि अक्षरे 6%. मनोरे आणि रचना अंक, अक्षरे, चिन्हे 4%. आकृतीचे पृथक्करण, अपूर्ण आकृती पूर्ण करणे, तंतोतंत आकृती ओळखणे, घडीच्या आकृती, लपलेली आकृती शोधणे 8%. अशा पद्धतीचा इयत्ता 7वीतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यासक्रम असेल. धन्यवाद.